सो हे गाईज काय बोलतो पब्लिक कशा सगळे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये. त्याचं नाव आहे जय व्लॉग्स. तर गाईज आजच्या ब्लॉग मध्ये फुल राडा करणार आहोत आपण. कारण का आजच्या ब्लॉग मध्ये बर्थडे सेलिब्रेशन असणार आहे. ते पण कोणाचं थंबनेल बघून कळालं असेल, आपल्या सगळ्यांचा लाडका सॉरी पोरींचाच लाडका म्हणजेच पत्रा पाटील पनवेलची आन बान शान असं बोलणार आपला पत्रा पाटील. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपला इंस्टाग्रामवरचा लाईव्ह स्टार असं बोलू शकतो आपण. सो त्याचाच बर्थडे आहे. त्याला माहिती नाही मी आता आलो ते आता त्याला मेसेज केला. आता मी आहे पनवेलच्या रूमवर आणि हे मागे तुम्हाला जे दिसतंय डेकोरेशन हे माझ्या बहिणीचं बर्थडे होतं तेव्हाचं डेकोरेशन. नंतर बोलायला काय लव यू टाकलंय असं काय नाही. तिला अजून खालती होतं सिस्टर ते पडलंय आता. नाहीतर वेगळं काहीतरी वाटेल. भाई आपण सिंगलच आहे. कोणा असेल तर सांगून विकू नका कोणाला, मी सिंगल आहे तेच ओके आहे. सो चला आजच्या ब्लॉग मध्ये आई एंड पर्यंत हवा का फुल राडा करून टाकू. कारण का आजच्या ब्लॉग मध्ये फुल तडका फडका झापूक झुपूक होणारा विषय. लक्षात ठेवा पत्रा पाटीलचा बर्थडे म्हणजे काहीतरी डेंजर होणार. आणि आपल्या 2-3 दिवस काय ब्लॉग येत नव्हते कारण का पनवेलला आल्यापासून नुसतं फिरतोय पण ब्लॉग काय करायला जमला नाही. सो त्यामुळे आता ब्लॉग चालू केलाय. आता जाणार आहे पहिले माझ्या फ्रेंड सोबत, म्हणजे कीर्ती माझी पनवेलची जी बेस्टी आहे तिच्यासोबत जाणार आहे फिरायला. कुठे जातोय काय काय करतोय तिला दाखवतो तुम्हाला सुद्धा. तिला सुद्धा माहिती नाही, पहिलेच मी इथे लेट केला आवरापर्यंत. सो त्यामुळे ब्लॉग एंड पर्यंत बघा, फुल राडा करू, फुल मचून टाकू. चला तर गाईज बघू शकता का पोलिसांना आवडते वाटतं. मी चालू का चालू की नाही कुठे नाही आता ठोक ठोक इथंच ठोक. बाबा सावका अजून लग्न नाही झालं माझ्या. सांगितलं असतं तर राहू द्या. सकाळपासून मॉलमध्ये होतो. ही आजची टी शर्ट आता तुम्ही आले ते पण दिसतील गिफ्ट केले. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. नंतर सांगतो आता ना आता त्या Two hours later. बरोबर 9 वाजलेत, सॉरी 9:30 वाजलेत. 9ला घरी आलो, रेडी झालो आणि आता कुठे जायचं ते पण सांगतो. त्याच्या आधी सांगतो मगाशी कीर्ती सोबत गेलो, ब्लॉग बनवायचाच विसरलो. ये गडबड आहे बाबा. जे आहे ते काय सांगतो, ब्लॉग बनवायचाच विसरलो. तर तुम्हाला आता सांगतो, पहिले गेलो कीर्ती सोबत फिरलो. ते माझी खूप चांगली मैत्रीण आहे. पनवेलमध्ये कधी कुठे काही मदत लागली तर मी डिरेक्टली तिला कॉल करतो. कारण की मी पनवेलला यायच्या आधीपासून तिला ओळखतोय. बोलायला गेलो ती माझी इन्स्टा फ्रेंड होती पण ती आता माझी खूप चांगली फ्रेंड झाले. सो त्यामुळे आम्ही गेलो, फिरलो, शॉपिंग केली, मॅकडीला गेलो, स्टारबक्सला गेलो, परत फिरलो. माझा मित्र पण होता आपला आदित्य म्हणून, माझा एकदम खास जिगरी पुरुष होतो. तसा मित्र होता आपला पनवेल मधला. आता तो येतो मला घरी घ्यायला कारण का भाई बोललो बा आता 2 महिन्यानंतर मी इथं आलोय. सो 2 महिने मला आता काहीच एन्जॉय करायला नव्हतं भेटलं कारण का एक्झाम परत ओरल ह्या अशा सगळ्या गोष्टी होत्या प्रॅक्टिकल वगैरे. सो त्यामुळे मला काहीच एन्जॉय नव्हतं करायला भेटलं. सो माझा मित्र बोलला की ये आज मम्मीने मस्त की तुझ्यासाठी चिकनने भाकरी केलाय. तर भाई बघा आपल्या भावानी बोललं तर आपलं जाणं तर आहेच. तर त्याला मी नाही बोललो नाही, त्याला बोललो तू फक्त करून ठेव आणि मला घ्यायला ये रात्री. मी 100% तुझ्यासोबत येणार. आणि 2 महिने काय म्हणजे मजा करायला नव्हती भेटली. मग आज गेलो, फुल फिरलो, मॉलमध्ये मजा गेली, राडा केला. आदित्य, मी आणि कीर्ती होता, मी 3 जण होतो. ब्लॉग बनायचंच विसरलो तिथे गेल्यावर कारण का भाई तो पोरगा एवढा फनी आहे ना की काय बोलूच नाही शकत, त्याच्यासमोर कुठचा शब्द काढूच नाही शकत. आणि त्याची ओळख आहे ना आपला विनीत होता का ना टोयोटाचा मालक, त्यांनी करून दिली ती. आणि जेव्हापासून त्यासोबत ओळख झाली ना तेव्हापासून तो म्हणजे आपल्या दिल की धडकन असा मित्र झाला. सो त्यामुळे त्याला नाहीच बोलूच नाही शकलो. आता जातोय मस्त घरी जाऊन जेऊ पोटभर. तो आता येतोय थोड्या वेळ आपल्या बिल्डिंगच्या खालती. तो आला की जाऊ त्याला पण घेऊ, भेटू आणि मग डिरेक्टली काय होतं पुढे त्या ब्लॉग मध्ये समजेलच मला. कंटिन्यू बाईस आता आपला भाव आलाय आणि सुजल भाई पण आहे सोबत. काल भाई एनएस घेऊन आलेला, आज डायरेक्ट आप्पा भाईचे एक्सेस घेऊन आला. अरे भाई ये का विषय, अरे ये क्या दिखा हमको, टांगा पलटी. अरे मग आता कुठं, आता आपल्या घरी जेवायला तुला आमंत्रण आहे ना. आमंत्रण आहे म्हणजे मी काय लोक आहे काय नाही, तुला जेवायला बोलवले तुला बोलवले पास काय भाई तर VIP काय. हे जरा जाऊन येशील डीमार्टची चल तर मग सांगतो. अशी म्हणून तुला सवय हाफ पॅन्टवर कुठून फिरतो तू. गाईज आता डिरेक्टली मी आलो आपल्या भावाच्या घरी, म्हणजेच
आपल्या सॉरी म्हणजे आपला भाऊ आहे आपला आदित्यच्या घरी. आधी आता जेवणाचं बघा चालू आहे. मला दाखवतो काकींना तर माहिती नाही ब्लॉग बनवते ते, पण समजा भाई काकींची काय आता टेस्ट आता वासावरून जर एवढी भूक लागली ना की काय शब्दात सांगूच नाही शकत. आणि हे आमचे उघडे बाबा म्हणजे आदित्याचाच भाव आहे. हा फक्त खाल्लं यांनी खाल्लं घातलं यांनी वरण नाही घातलं. बाकी भाई काहीच फरक नाही. आता बघू आता जेवणाची सगळी तयारी चालू आहे. तुम्ही पण या जेवायला फक्त कोणी नजर लावू नका एवढं सांगते, कारण का रायगडकरांचं जेवण कुठे खायला भेटत नाही. So त्यामुळे त्या आता बघू काय काय जेवायला येते. ही आमची बहीण आहे. ताई काय असत होती? काय नाही, तोच तुझ्या घरी येणार आहे आणि मग तुझी मम्मी गॉसिप करणार आहे त्याच्याबद्दल. तर आपला चॉकलेट बॉय येणार आहे 8 तारखेला. चॉकलेट बॉय पोरींचा लाडका ना पोरींचा लाडका कन्हैया 8 तारखेला येणार आहे तळ्याला. तर भाई तो हे ब्लॉग येतीलच. आदित्य पार्टी _2712 फॉलो करा. कोणी सिंगल पोरींनी फॉलो करा. सिंगल बाय बाईक एवढं नको, हे जास्ती होते. तू जेवणात तर काही चला आता सुरुवात. पहिलंच लेग पीस काकी काय ऐकत नसतं. यो आमच्या चॉकलेट बॉयला चॉकलेटची भाकरी ना आम्हाला या साध्या कसली ज्वारीच्या कसल्या ज्वारी तांदूळ ज्वारी तांदूळ आणि ज्वारी. तर बघा या जेवायला मस्त की चमचमीत. म्हणजे काका काय माहिती कुठे काका आले का काकाला पण दाखवतो. तर चला गाईस फायनली वास येते काय वास येते तुम्हाला येते हा भाई. आता ह्याच्यापेक्षा जास्ती वास आम्ही आमच्या भावाला म्हणजे कोणाला वेदकला विनीतला चला यायला पाहिजे होता, आलं नाही. काकींचाचं त्यांनी चिकन मिस केलंय. तर या जेवायला तर मस्त की जेवतो. आजच्या दिवसात वाटतं 100% जाडा होणार आहे आमका. एवढी जिभेला चट सुटले ना याच्यामुळे. माझ्यामुळे त्यांनी बनवलंय, मम्मीने बनवलंय. काकी तुम्हाला खरंच थँक्यू. कशासाठी थँक्यू. एवढं घरचं जेवायला भेटतंय. आमचे काका सुद्धा आलेत. तिकडे दीदी आहे. दीदी काय करते? काहीतरी लावते तुम्हाला बघायला एंटरटेनमेंट. नको ये आपण बोलत जेऊ. ते टीव्हीच्या मुळे आपल्यामध्ये बोलता नाही येणार. मग मस्त झालंय. मला टाकून घातोय. चालू कर मला टाकून घातोय हा चालू कर. लाज वाटते का तुला? लाज वाटते का रे? कर चालू. हा. चल या खायला. पंजाबी तिनं ठेवायला. आदित्य चिकन घेऊ लाजू नकोस, आपलंच घर आहे. हो. ताई कुठे गेली? ताई उडाला पाहिजे. लाजू नको, पण आपलंच घर आहे. पोटभर जेव. तू लाजू नको, तू जेव. नाही मी अक्कानी जेवतोय. काकी नाही हवे तेवढं वाटले काकी. सांगा यांना लाजायला नको, नाही तर लाजतील परत. आम्ही नाही लाजत, तू पण जेव. गाईस तोंड बघा भावाचं, माझ्या तोंड बघा. असं असतं मित्र घरी आल्यावरती तो गुणी. तो गुणी मी तुझ्याकडे येणार तेव्हा मी गुणी. तेव्हा मी रेकॉर्ड करणार एकेका निलय ऐकवतो. तुझी मम्मी काय काय बोलत ना मग बघ समजून तुला. तोंड बघण्यासारखं झालंय. आता का झालं ते नंतर सांगतो. आता घरी आहे मग. काकी कशावरून काकी दिवसभर काय चालू असतं त्याचं? नाही मग ह्याच्या पहिले काय बोलत काय कोणाला मेसेज करतो? कोणाला करतो कोणाला नाही. सांगा मेसेज करतो. तुझ्यावर मावा या अपेक्षित होते रे. जरा फादर कुछ नाही बोल रहा. त्यांचं लक्ष असेल तर ना तुझ्यावर. आहे. हा? रात्री मी बघते यार आलाय का नाही. खाली पाय लावते तर पाय लागा ना दिसा ना. उठून बसले, फोन घेतला, फोन लावणार एवढ्यात तिथं खुर्चीत पाय दिसलं तर झोपलेलो खुर्चीवर झोप लागली. झोप लागलेली जाऊ दे. काय रात्री काय खायत होतं? काय पोरं जॉबला वगैरे मोठी मोठी जी आहेत त्यांच्या पण ना माग लागायची काय अरे गरज. मी कुठे गेलो? अरे ते पण अजून एक पेपर आहे आणि ह्याचा फार्म हाऊस झाला, ट्रेक झालं, चालू आहे ट्रेकचं काम. ट्रॅक नाही ट्रेक. हा ते जे काय असेल ते. हा आणि एक पेपर बाकी काय अगं जॉग्राफी बाकी आहे. Spelling सांग. GEOGRAPHY. गावात पोरगा शिकला, प्रगती झाली. बायोलॉजी. मला काहीच भेटू. चला काय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पण BIO बाय बस एवढंच. सायन्स वाल्यांना एवढंच शिकवतात. BIO
फुल स्टॉप. PHY फिजिक्स, CHEM केमिस्ट्री. SCI. पुढचं नाव माहिती. केमिस्ट्रीचा तुझा पेपर कसा होता? झालं, आवाज कमी झाला. पुढचा सब्जेक्ट आता काय माहिती. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? पुढचा सब्जेक्ट असतं रे. केमिस्ट्री केमिकल टाकतात ना. हा आठवलं. काय नाही, तुझा नव्हता गेला चांगला. विनीत बोलला मला तुझा फिजिक्स केमिस्ट्री गडबडलास. बघू आता समजा. मला समज नाही. विनीत रिझल्ट लागेल तेव्हा ब्लॉग बनवणार आहे. मी पण बनवणार आहे. मी पण बनवणार आहे. तिथे कॅमेरा ठेवणार खिडकीच्या इथं आणि इथं रिझल्ट बनणार आहे. दिवाळी डायरेक्ट गल्लीत डीजे लावायचा आहे. नुसता गुलाल आपलाच. नंतर लगेच स्टेटस. शर्ट कॉलेज झालं ना की बंद करू नकोस, ते कॉलेज झालं तरी घाल. तो बोलतो नाही तुला माहित नाही रिझल्टच्या दिवशी ना. हे गप चुप. काय बोलते बघा. सपोर्ट सिस्टम आहे तो वेगळा. त्याचं नाव नको घेऊ बाई. गप त्याचं नाव नको घेऊ. काय विषय. 12वी झाल्यावर आपल्याला स्टेटस टाकायचं आहे. सगळे बोलत होते नापास होणार, पण झालो ना थाटात पास. डायरेक्ट आले तू पाहणे किती जिद्द. दहशत बघू शकता. भावाचे म्हणजे घर म्हणजे सॉरी बांगला. हा भावाचा बांगला आहे. इकडचा जो तुम्हाला जो दिसते त्या भावाचा बांगला आहे. तो दिसायला पाहिजे म्हणून इकडे नाव लिहिलंय. आणि आता बघू हा कुठं नेतो आपल्याला. जिथं नेल तिथं जायचं आहे. फक्त याच्या पुढचं आदित्यच्या घरच्यांनी बघू नका, बाकी काय नाही बोलत. काय बघू नका. चला भेटूया. काहीच खोटं नाही बोलत. आदित्यच्या घरचे लय जॉली माणूस आहेत. लय डेंजर बाई, एकदम चुम्मा. लय भारी आहेत, लय म्हणजे लय भारी. एवढी खतरनाक फॅमिली आहे ना भाई. फुल मस्करी आहे. एवढी बाईची घेतली ना भाई बोलते मी येणार आहे, लक्षात ठेव. बाकी काय नव्हतं बोलत. भाई लक्षात ठेव मी येणार आहे तेव्हा. कारण की ह्याच्या घरी गेल्यावर भाई मी एवढा साधा एवढा सोज्वल पोरगा आहे ना भाई, काय बोलू. ठीक आहे भाई, येतोय मी. प्रत्येकाचा दिवस येतो तेव्हा समजेल. चला आता जाऊया, बघूया कुठं जायचं ते पुढे. गाईस आता डिरेक्टली आलोय पत्रा पाटीलच्या घरच्या इथं. काय घालायला झोपलाय मजबूत आणून. मी आणि आदित्य शोधत आलो, कारण का आम्ही तिकडून आलो. असा नेहमीचा रस्ता इकडून आहे. आणि ही त्याची बिअर शॉप या साईडला. यो आता बघू, यो झोपला त्याला उठूया बरोबर. पत्रा काय बोलशील आज बर्थडे बद्दल? बर्थडेची गरज आहे, पैशाची गरज आहे, मदत कर. जीपे मारा काय. बघा पत्रावर का दिलदार कोण नाही. पत्राला बोललो की पत्रा पार्टी दे. पत्राने डायरेक्ट ATM कार्ड दिलंय. ATM मध्ये बघलं 180 किती नसतील 180 भेटणार. पण तू बघ डायरेक्ट ATM घेतला. कर किती पाहिजे तेवढा खर्च. बर्थडेची घेत मग वर्ल्ड कपची ट्रॉफी. वर्ल्ड कप जिंकलो आज मी. खरंच नाही टिंगल नाही. वर्ल्ड कप येऊ का. तर गाईस आपला पनवेलचा चॉकलेट म्हणजेच आपल्या पत्रा भावाचा वाढदिवस आहे. पत्राला माझ्याकडून माझ्या अख्ख्या युट्यूबच्या फॅमिलीकडून वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा. भाऊ तुझे कोण टँक्यू. फक्त पुरीनं आले बोलायला सांग. तू त्या कामाला डायलॉग बोल ना. बघा पुरीनं माझ्यासारखे हँडसम भेटणार नाही. दुसऱ्याच्या मागं लक्ष तर वडापाव कशाला, माझ्या मागं लक्ष तर पिझ्झा बर्गर पॅशन ऑफर. 100%. लव्ह यू. आय लव्ह बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सिंगल पुरी 500 घेऊन मला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. बाबा सचिन पोपटलाल गुप्ता आहे 501 रुपये. आई तर 501 रुपये. हे बघ बोल भाई. भाई सचिन गुप्ता मॅनफॉर्म डोंबिवलीवाला 501 रुपये बर्थडे गिफ्ट भेटला. याला होता बर्थडे गिफ्ट पाकला. याला होता भाऊ माझा एक गाणं पत्र एक गाणं. अरे सचिन गुप्ता पैसेवाला हाय त्या डोंबिवली शहरावाला. हाय त्या डोंबिवली शहरावाला आणि सचिन गुप्ता शेड्यू लाईव्ह आला. अरे गल्ला भरून घालतय सोना हाय त्याची शान. सचिन पोपटलाल गुप्ता इनोवा गाडीवाला हाय लय
नाही ब्रँडने भावासने केली मदत जाम. सचिन पोपटलाल गुप्ता 501 रुपये मला बर्थडे गिफ्ट भेटला. मला असं 100 रुपये बर्थडे गिफ्ट द्या ना, लई सुपर होईल. सचिन पोपटलाल गुप्ता 501 भाऊ, आय लव्ह यू. यू गेस काय घे. सचिन भाई एकच किंग आहे. अरे सचिन, अरे कोण रे आला यो डोंबवलीवाला, रे कोण रे आला यो डोंबवलीवाला. आमचा सचिन भाई कशा. सचिन भाई उद्या ये, उद्या बर्थडेला भाई. आपल्या पत्राने नवीन बिअर शॉपी खोलले बर्थडेच्या दिवशी. पत्र काय बोलशील? कामाला गायच. कामाला मला काय नाही, नवीन बिअर शॉपी खोललाय बर्थडेच्या दिवशी. आता ऐकत प्लीज नसतो. मला एक मुलीने मेसेज करा, मी तुम्हाला माझा अख्खा आयुष्याचा पासवर्ड देईल. तुम्हाला रोजचा मी बर्गर, पिझ्झा, स्टारबक्सची कॉफी घेईल. तुम्ही जिंदगीमध्ये घरी कॉफी पिली असेल, तुम्ही बर्गरचं नाव तुम्ही वडापाव खाल्ला असेल, माझ्या मागं लागा. शपथ मी माझी किडनी विकील. आयुष्यामध्ये रोज काम करेल, रोज रिक्षावर जाईल, रोज मी भीक मागेल, पण तुमचा पोट भरेल. आय लव्ह यू. असा मुलगा तुम्हाला कुठंच नाही भेटणार. आम्ही आता ब्लॉग एंड नाही करत, नाही तर एंड करू. नाही एंड नाही, उद्या सेलिब्रेशन होते अजून. हा, उद्या सेलिब्रेशन पण करायचं आहे. आता तुझ्या 2 तासानंतर तुझे लाईव्ह बंद झाले, त्याच्याबद्दल काय बोलशील? लाईव्ह बंद केली, भीक मागून 3000 रुपये जमा केले. कुठली पोरीची इच्छा असेल मला प्रपोज मारायची, बिंदास प्रपोज मारा. मी 3000 रुपये तुला मॅगडीला खर्च करेल. आता वडापाव खातो पण तुझ्यासाठी मॅगडीचा बर्गर घेईल. फक्त चेन दे मला 1 दिवसासाठी घाण ठेवायला. मला बर्थडेला 15,000ची गरज आहे. गरिबांची मजा घेतो येऊ पण बघा चैन दिली ना कुठल्या पोरीने, शप्पा सांगते ते आईच बापास लांग पडले ती मला दे 100% ना. हा बस. उद्याची काय सोय आता? उद्याची सोय आहे पाटण्या 2 उपट्या. यो 2 वाजता का माहिती आता कुठं नेते का? 2 वाजले आता कुठं नेते? आता काहीच आम्ही चाललो ना, काहीतरी खायला चाललोय. तुम्हाला खायचं तर तुम्ही येऊ शकता, नाही तर नाही येऊ शकत काय. आपले पैसे. तुझं तुम्ही माझं मी. तर चला काय आता बघू. यो पत्र काय नेतेस रे? पत्र जेवायला चाललोय काय असे? तर आता आम्ही चाललो खारघरला जेवायला. खारघरला नेतो जेवायला. साधा काम नाही, आम्ही पैसे आहेत. यो काय आज ऐकत नसतो. फक्त काय माहितीये का, थोडे गरिबी चालू आहे. बर्थडेला कुठल्या पोरीने थोडी चैन बिन दिली सोन्याची, तर डबल करून देईल. बालवरती चालूच आहे. एक काढा विडा दिला तर, एक काढा विडा करून दिला तर सोन्याचा. काढा नको देऊ, चैन देऊ. फक्त चैन दे ना. घरी सांग पडली असा मी लोकांचे पैसे खातो. चैनी खायला काय नवीन ब्रँड चालू केलं मी आता. न्यू ब्रँड. तर आमच्या सोबत आहे एक गौतम भालेराव. त्याचा डॅडी बघू शकता. तर विश्वातला सर्वात सुंदर मिस इंडियन गाडी चालवते बघा. एवढा सुंदर मुलगा तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये कधी बघितला नसेल. मुलींची आई डायरेक्ट घराच्या खिडक्या लावतो, कारण का वेस्ट इंडिजचा चॉकलेट बघू शकता. किती स्माइल क्यूट आहे ना, दिसा बिसाला भारी आहे. फक्त काय माहितीये का, रात्री लाईट गेल्यानंतर दिसत नाही. लग्न सुंदर आहे आणि वर्षी लोक लग्नाला ब्लॅक घालतात रिसेप्शनला, आपण याला व्हाईट घालू. अरे क्यूट नवरा आहे आमचा बघा. सिंगल पोरी मेसेज करा, तसा क्यूट आहे. काल त्याची लवर मी बघली, दुधापेक्षा गोरी आहे, तो दुधापेक्षा काला है. तो आज अभी हमें खाने के लिए आए हैं. तो जिसको खाना रहेगा तो खुद के पैसे से खाओ, हमारे को नज़र मत लगाओ. मेरे पेट में पहले दुख रहा है, तो कोई खाने का रहेगा तो खुद के पैसे से खाओ. ऐसा देखो मत क्या मैं चिकन बिरयानी खा रहा है, तुम्हारे पैसे से खाओ. इतना शेड लोग देखा नहीं तो गरीब हाजिर हो गए क्या? तुमको पहले बोल रहे सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो, उसके बाद मेरे पास आओ, मैं तुमको 2 बिरयानी खिलाएगा. और तुमको कोई मसाज करने के लिए कोई लड़का मांगते है हमारे पास, गौतम भालेराव देखो. तो स्पा से भी अच्छा मसाज करता है. स्पा में लोग जाते 2-2 हज़ार खत्म कर दे, उसको 200 रुपये दो, काम हो जाएगा. रोज एसी का भाड़ा मारने का नाम लेते हैं, किधर जाता है उसको मालूम, डैडी के साथ. तर काहीच बघू शकता, एशियातला सर्वात सुंदर मुलगा त्यांच्या मागे बसलेला आहे. दादा तुम्ही काय बोलला, 2 शब्द बोला. काहीच नाही. तर बघू शकता पोरीनो, लोक जन्माला आले तर दूध पितात, यांनी काली माती घालते. खाला झालं काय, त्याच्या रंगावर नका जाऊ भाई. टॉक्सिक्सला बघू ना, टॉक्सिकला त्याच्या किती पोरी पप्प्या केल्या. काल्याच्या पाठी गेलतो, दुधापेक्षा गोरी पोरगी, यांनी काला गटरापेक्षा काला, या जवळ पोरगी ती सोबत. पावडा बिवडा पाहिजे असेल तर पावडा बे आमच्याकडे.
आणि तुम्हाला बाप बेटा पाहिजे असेल तर बघू शकतो साई सपोर्ट समोर पण आहे. बाप बेटा इथं. एकट्याची का मारती किती पिस्ता का क्यूट आहे तो. माझा ठीक आहे. रस्त्यावर नको जाऊ पोरी मारतो तुला एवढा बेकार दिसत. नाही पाहिजे मला. आय डोंट नो आय एम इंग्लिश टॉकिंग. भाऊ बिस्लरी प्लीज कम हिअर तू. डोंट बिस्लरी कम हिअर टू. कम हिअर टू. सनस्क्रीन लावायची गरज नाही. आयुष्य तर सनस्क्रीन सारखा क्यूट आहे. बाईला सनस्क्रीन लावायची गरजच नाही. कोजागिरीला लोक चांद बघताना तेव्हा तो दूध पिताना चांद आम्ही रोज बघतो घराच्या बाहेर. कोजागिरीचा चांद बघू नका याला बघा. कोजागिरीचं दूध आपोआप दिसत. आता बाई पोलो घेतो पोलो. या पात्रासोबत आल्यापासून असं पोट दुखायला लागला आता. तर चला गाईस तसेच आता बरोबर 3 वाजता आम्ही लोक आलोय परत मोठ्या कांदाला म्हणजे आमच्या भाईच्या इकडं. दुख तो बहुत है नसीब में और दुख सहन करना मेरे को अकेले को मालूम है. यो असा आपला पत्रा वाटेल. सकाळपासून ब्लॉग चालू आहे. काय आता आल्यापासून काय मस्करी केली असेल तर फक्त मनाला लावून घेऊ नका. कारण का आपला पत्रा असाच आहे. मस्करी मजा करत असतो. आपले ब्लॉग फॅमिली मेंबर्स पण बघतात हे माहिती आहे. मोना मुद्दाम बोलतोय काय भाई बरोबर की ना. बरोबर आहे. आमची लय म्हणजे एवढी मस्ती मजा झाली ना की सांगू नाही शकत अक्षरशः. आता शेवटी येऊन एसीत बसलोय. एवढी मजा केली सकाळची. एवढी मजा केली आयो म्हणजे यो भेटल्यापासून एवढी मजा केली का सांगूच नाही शकत. आणि ह्यो ब्लॉग एडिट करताना तर मला जास्ती मजा येणार आहे. कारण का ह्या ब्लॉगमध्ये क्लिपपेक्षा जास्ती शिवे आहेत. सो त्यामुळे तुम्ही बीप ऐकत असाल. एडिटच्या नंतर एडिटच्या आधीच सांगतोय का बीप ऐकाल तुम्ही तरी सांगतो. आता आम्ही जातोय. यो बघा आता यो आले परत. आता मी जाऊ बाहेर काही तर चला. आता यो पत्रा गेलाय. 4:30 वाजले आता. बरोबर आता जातोय घरी. मस्त झोपतो वगैरे. कारण का परत उद्या यो बोलतात सकाळी घ्यायला म्हणजे यो येईल. आता जाऊन झोपतो. भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत गुड नाईट. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. कंटिन्यू टू ब्लॉग. आणि आता मॉर्निंगला सुजल भाई आम्हाला घ्यायला आलाय. आता मॉर्निंग म्हणजे आता झालेत 12 वाजले बरोबर. आणि सुजल बघूया कुठे गेलाय. कारण का तो आपल्याला घ्यायला आलाय. बघू शकतो सुजल तिकडं आपला NS चॉकलेट बॉय तिकडं आलाय उभा आहे 200 घेऊन त्याची. आणि आता आपण जाणार आहोत पत्र्याच्या इकडे केक घेऊन. कारण का काल काय बर्थडे सेलिब्रेशन करायला भेटला नाही. सो त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू होता. हे बघा आमचा चॉकलेट बॉय भाई गॉगल बिगल लावून आलाय फुल पुरे. कुठे गेलता गाडी घेऊन. हा ना यो साला आदित्य एवढा काय नंतर सांगतो. आता नाही सांगत. आजचा ब्लॉग तुझ्या घरचे बघतील मी नाही सांगत. चला चला काय फायनली बघा आमच्या गोऱ्या चिकण्याला पण घेतलाय. आता याला आम्ही सोडणार स्टेशनला. कसा लक्षात मागायला. तर चला आता जाऊया पहिले केक घ्यायला. कारण का पत्राचा बर्थडे एकदा तुला केक कापू द्या निघू. कारण का मला पण त्याच्या गावी आहे बघा. यांनी बॅग घातलं ना आता. तर याला बोलतोय चल तर काय ऐकत नाही. हो बोलतो पेपर देऊ दे एक मग निघतो डायरेक्ट. एक पेपर झापता झाला ना ज्या बिंदर त्याला नका इथं आणणारच नाही. मग त्याला आमचीच ठेवणार बीचवर कचरा पेटी साफ करायला. काय चला 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 बनाना राईड बनाना राईड. तर चला गाईस फायनली आता केक घेतलाय. 2 केक घेतले. आता नाही रिव्हील करत. केक नंतरच रिव्हील करेल. आमच्या शाळेतल्या पोराला उचलून घेतले. बॅग दाखव रे. हे बघा बघू आता काय करायचं पुढची प्लॅनिंग. आता डिरेक्टली जाऊया पत्र्याच्या इथं. त्याला कॉल करून सांगितलेला मोठा कांद्याला. चलो. Few moments later. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday डिअर पत्रा. बर्थडे सुरू केला. आता बर्थडे झालाय सेलिब्रेशन. आता तू काय बोलशील. पण पुरे गेले बोर ना ब्लॉग मध्ये बोल. भाऊ माझा लय लांबशाले रायगडशी जयेश निमकर. त्याला सगळे सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एक टायमाला मला अनफॉलो करा पण त्याच्या आयडीला फॉलो करा. कुठले पोरगी याची लवर असेल तर याला ब्लॉक करा. याचे लई लवर आहेत माझे. मला मेसेज करा. काय बोलशील. यो यो तो पण सिंगल आहे. पण सिंगल आहे फक्त ट्रिपल आहे. ऍक्टिंगल मी करणारच नाही भाई. हे बघ व्हाईट वाला केक आहे ना तसा मी गोरा आहे. माझा पोरगा पण असा गोरा होईल. फक्त मेसेज करा. नसेल करायचा ताण फॉलो करायला मला. चालेल. तर गाईज फायनली आता मी आलोय स्टेशनला. आणि सुजल आणि आदित्य आले सोडायला आम्हाला. कारण का आम्ही चाललोय
आम्हाला ते अलविदा करतायत. आता मी चाललोय माझ्या माहेरी सासरी. बघू आता. जाम मजा केली या ब्लॉगमध्ये. कोणी राग मानून घेऊ नका. आपला पात्रा भाव आहे. एन्जॉय करायला गेलेलो आपण. एन्जॉय केली, मजा केली, मस्ती केली. कोण यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर जाऊन सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि या दोघांना पण थँक्यू, कारण का आल्यापासून लय काळजी घेतली. पत्र पाठवतो, कबूतर पाठवतो. हां चला काय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला